हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येते. दररोजच्या जीवनामध्ये आपले असे काही प्रसंग येतात ज्याच्यामध्ये आपण रागाला येतो, कोणासोबत भांडण करतो किंवा कोणी आपल्यासोबत भांडण करतात आणि तेव्हा रागातून आपण खूप साऱ्या गोष्टी बोलतो किंवा ऐकत असतो. जसे की खड्ड्यात जा, मला तुझी पर्वा नाही, मला काही सांगू नको. हे जे सगळे सेंटेन्सेस आहेत ते आपला राग व्यक्त करण्यासाठी असतात. हे सेंटेन्सेस जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर ते काय होतात, तर आजचा टॉपिक आहे जर राग आला असेल तर आपण कशा प्रकारे इंग्रजीमध्ये बोलू शकतो तो. सो द सेंटेन्सेस टू एक्सप्रेस अवर अँगर, आपला राग व्यक्त करण्यासाठीचे काय आहे ते सेंटेन्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल, शट अप म्हणजे तोंड बंद कर. गेट लॉस्ट, चालता हो, इथून निघून जा किंवा तुझं तोंड काळं कर. नन ऑफ युअर बिझनेस, तुझा याच्याशी काहीही संबंध नाही. माइंड युअर ओन बिझनेस, स्वतःच्या कामाशी काम ठेव. स्टॉप इट राईट नाव, आत्ताच्या आत्ता हे थांबव. डोंट मेस विथ मी, माझ्याशी पंगा घेऊ नकोस. वॉच किंवा होल्ड युअर माउथ, तोंडावर लगाम ठेव म्हणजे तोंड सांभाळून बोल. वॉच युअर लँग्वेज, माइंड युअर लँग्वेज, होल्ड युअर लँग्वेज, हे सगळे सेंटेन्सेस एकच आहेत की पुढची व्यक्ती जर थोडंसं रागाने खूपच बोलावे तर आपण आपलं तोंड सांभाळून बोल बघा जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा आपण हे एक्सप्रेशन यूज करू शकतो. आर यू आउट ऑफ युअर माइंड, तुझं डोकं ठिकाण आहे का किंवा तुझं डोकं फिरलंय का, या अर्थाने आपण ह्याचा वापर करू शकतो. हू डू यू थिंक यू आर, तू स्वतःला समजतोस कोण. डोंट रेज युअर व्हॉइस, बोलत असताना रागामध्ये आपण एकदमच जोरजोरात बोलायला लागतो किंवा पुढची व्यक्ती बोलायला लागते आणि आपण त्यांना म्हणतो की आवाज चढवून बोलू नकोस किंवा तुझा आवाज कमी कर, आवाज चढवू नकोस. सो डोंट रेज युअर व्हॉइस. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. टॉक टू माय हँड, मला काहीही ऐकायचं नाहीये. यू गेट ऑन माय नर्व्स, तू माझी चिडचिड करत आहे किंवा तुझ्यामुळे माझी चिडचिड व्हायला लागलेली आहे. आय डोंट गिव्ह अ डॅम, मला कशाचीही पर्वा नाही. हू डू यू थिंक यू आर टॉकिंग टू, तू कुणाशी बोलतोय तुला कळतंय का. विल यू शट अप फॉर वन्स, तू एकदाचा गप्प बसशील का. डोंट टॉक बॅक टू मी किंवा डोंट आन्सर बॅक, उलट बोलू नको किंवा उलट उत्तर देऊ नकोस. शट युअर ट्रॅप, तोंड बंद ठेव. कट युअर ट्रॅप, फालतूपणा बंद कर. सूट युअर सेल्फ, खड्ड्यात जा किंवा तुला जे वाटते ते कर. आय हॅव हॅड इनफ ऑफ यू, आता तुझं खूप झालं आहे. गेट आउट ऑफ माय साईट, माझ्या नजरेसमोरून चालता हो किंवा निघून जा. गो टू हेल, मसनात जा. कीप युअर व्हॉइस डाऊन, हळू बोल किंवा सावकाश बोल. डोंट टीच मी व्हॉट टू डू, मला काय करायचं ते सांगू नको किंवा शिकवू नकोस. लीव मी अलोन, मला एकटं सोड. डोंट लाफ मलिशियसली, कुचकं किंवा छलनी हसू नकोस. डोंट मेक मी लूज माय टेम्पर, मला रागाला आणू नकोस. आणि डोंट शाउट, ओरडू नकोस. म्हणजे असे कितीतरी प्रसंग येतात ज्याच्यामध्ये आपण आपला आपाप होतो किंवा पुढची व्यक्ती जी असते ती रागाला येते आणि आपलं वादविवाद होतात किंवा भांडण होतं आणि तेव्हा आपण एकमेकांसोबत बोलत असताना अशा प्रकारचे एक्सप्रेशन यूज करतो जेणेकरून पुढच्या व्यक्तीला डॉमिनेट करण्यासाठी किंवा ती व्यक्ती आपल्याला कमी करण्यासाठी काय करत असते, अशा प्रकारचे एक्सप्रेशन यूज करत असते. असं कोणताही व्यक्ती नाहीये की जो आत्तापर्यंत अशा प्रकारचे सेंटेन्सेस वापरलेला नाहीये किंवा बोललेला नाही, काही एक्सप्रेस केलेला नाही. फक्त ते आपण आपल्या मदर टंगमध्ये बोललेलं आहोत आणि आता आपण हे सगळे इंग्लिशमध्ये बोलेल. त्याचा अर्थ मी तुम्हाला भांडण करा असं सांगत नाही, बट वी शुड नो सम एक्सप्रेशन रिगार्डिंग देम. सो आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या आणि पहिल्यांदा तर भांडण कमी करा. जर कधी बोलत असाल आणि कोणी चुकून इंग्रजीमध्ये तुमच्यासोबत जर वाद घालत असेल तर तुम्हाला काही एक्सप्रेशन माहिती असायला पाहिजे म्हणून हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. सो दिस इज फॉर यू. थँक्यू.